नमस्कार, मी प्रवीण पाटील. शाहूनी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विधानसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या. सध्या आपण आहोत राधानगरी, बुदरगड आणि आजरा मतदारसंघातील कार्यसम्राट आमदार म्हणून ओळख असलेले प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या ऑफिसमध्ये. थेट आपण साहेबांच्या सोबत चर्चा करणार आहोत. साहेब, आजचा शेवटचा दिवस आहे प्रचारासाठी. काय नेमकं कसा प्रचार झाला आपला? प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये फॉर्म भरल्यापासून माघारीनंतर अत्यंत उत्साहामध्ये या निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रचाराचा धूमधडाका सुरू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदारांच्यासाठी केलेलं काम, मतदारांचा त्या निमित्तानं होत असणारा अतिशय उत्साही अशा पद्धतीचा आम्हा सर्वांच्यासाठीचा पाठिंबा, सहकार्य, त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचाराचं कॅम्पेनिंग आपण पार पाडलंय. एका बाजूनं प्रचारामध्ये गद्दार असेल, महागद्दार असेल आणि मीम्सचा एकंदरीत पाऊस पडला. वेगवेगळ्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप झाले, त्याच्याबद्दल आपण काय सांगा? कारण ही शोभनीय गोष्ट आहे का राजकारणाला सध्याच्या? कोणती? म्हणजे जे प्रचार गद्दार एका साईडनं बोललं जातं, एका साईडनं महागद्दार बोललं जातं आणि मीम्स वेगवेगळ्या प्रकारचे येत आहेत, 7 बारी उतार येत आहेत, त्याच्याबद्दल दोन गोष्टींची जर आपण हे करू. आपण एक पहिली गोष्ट की गद्दार आणि महागद्दार. राजकारणामधली आम्ही सगळेजण राजकारणी म्हणून लोकांना दिशा देणारे लोक असतो. वी आर लीडर्स. त्यामुळे साहजिकच आम्ही योग्य वागलो पाहिजे, याच्याबद्दलचा प्रश्नच असायचा विषय नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीची अभूतपूर्व आणि दुर्दैवी अशी परिस्थिती झाली, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या ज्यांनी मला निवडून दिले अशा मतदारसंघासाठी योग्य त्या पद्धतीची भूमिका घेणं क्रमप्राप्त होतं आणि त्या पद्धतीची आपण भूमिका घेतली. कारण मी निवडून आलोय, जो माझा मतदार आहे त्यानं पक्ष, पार्टी, गटतट कधीच बघितलं नाही. प्रकाश आंबेडकर आणि तो चांगलं काम करेल हा विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्यासाठी आणि माझ्या मतदारसंघाच्या हितासाठी आपण तो निर्णय घेतला. हा भाग पाहिला आला. आता ज्या वेळेला ते एखादा आरोप करतात त्यावेळेला समोरच्या उमेदवाराची सुद्धा वस्तुस्थिती काय आहे? कारण दुर्दैवाने त्यांच्याबद्दल फार, आता मी जाहीर सभांमधून सुद्धा त्यांच्या एकूण राजकीय वर्तनाबद्दल, त्यांच्या एकूण कामकाजाबद्दल सुद्धा आक्षेप नोंदवले. महागद्दार म्हणणे इतकं त्यांचं कामच आहे. ते सगळं काम मी लोकांसमोर मांडलं आणि ते लोकांना ज्ञात आहे, त्यामुळे तो भाग नाही. आता 5 सेकंड काय की मीम्स आणि आणखीन काय म्हणताय. कधी कधी मला असं वाटतंय की आम्ही राजकारणी आहोत, पण कुणी कुणावर काय बोलावं हे सुद्धा ठरलं पाहिजे. दुर्दैवानं नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी, उद्धव ठाकरे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब किंवा आमचे शरद पवार साहेब यांना जेव्हा कुणी बोलावं, याला काही एक मर्यादा असतात. इतक्या सहजगत्या सोशल मीडियामधून अनवॉन्टेड कॉमेंट्स करणं हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे राजकारणाची आणि एकूण समाज जीवनाची सुद्धा पातळी खालावणार आहे. पटदिशी कॉमेंट्स करत असताना सुद्धा त्या माणसाचं काम, त्याचं योगदान, त्यांना उभी हयात कशी खर्च केली आणि व्यक्तिगत पातळीवरती आरोप आणि प्रत्यारोप करताना सुद्धा काही भान सगळ्यांनीच बाळगलं पाहिजे. ते मी असं म्हणत नाही की एका बाजूने दुसऱ्या बाजून, सार्वजनिकदृष्ट्या काही आचारसंहिता सर्वांनी पाळल्या पाहिजे. दुर्दैवानं अलीकडच्या काळात अतिउत्साहाच्या नादात ह्या सगळ्याच पातळी सगळेच लोक सोडायला, ही काळजीचा विषय आहे. आपण चर्चा काढली म्हणून मी या मुद्दाम त्या निमित्तानं आपल्याला बोललो. आता मी राधानगरी, बुदरगड असेल, आजरा मतदारसंघातील लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय, रोखोक प्रतिक्रिया घेतोय. काही ठिकाणी तिखट प्रतिक्रिया आहेत. आता तुम्ही EP साहेबांच्या मुदाळ गावात सुद्धा प्रतिक्रिया घेतल्या, त्यांच्या विरोधात तिखट प्रतिक्रिया होत्या, त्याचा ठसका सुद्धा त्यांना लागला. काय प्रतिक्रिया त्यांच्या स्वतःच्या गावामध्येच अशा प्रतिक्रिया येत असतील तर पूर्ण मतदारसंघातील प्रतिक्रिया काय नेमकं तुम्हाला काय वाटतं? नाही, मुळात KP पाटील साहेबांना आमदारकी कळाली नाही किंवा आमदारकी हा त्यांचा विषय नाही. आमदारकीचं सामर्थ्य जर त्यांना कळालं असतं तर या मतदारसंघाचं नंदनवन करण्यासाठी 10 वर्षे लोकांनी त्यांना दिली होती. या 10 वर्षांमधली 10 कामं सांगा असं मी त्यांना 10 प्रचाराच्या शुभारंभापासून ते 15 दिवसापर्यंत सांगतो. त्यातलं एक काम ते सांगत नाहीत. काम केलंच नसल्यामुळं आणि त्या आमदारकीचा उपयोग न केल्यामुळं आज एका बाजूला त्यांचं स्वतःचं आणि मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकाचं सुद्धा त्यांनी नुकसान केलंय. मी केलेल्या 10 वर्षाच्या कामाचा प्रत्यय तुम्ही कुठेही जा, पारावरती जा, कोपऱ्यात जा, धनगरवाड्यावरती जा, प्रत्येक ठिकाणी जिथे जाल तिथं ठीक आहे. राजकारण म्हटल्यानंतर उलट्या सुलट्या पद्धतीच्या दोन्ही बाजूच्या पार्ट्या असतात, पण कॉमन माणसाला तुम्ही विचारलं तर माझ्या कामाचा प्रत्यय हा प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती दिसतोय असं मी म्हणतोय. त्यामुळे त्या सगळ्यांच्यामुळे निश्चितपणानं त्याचा अभिप्राय तुम्हाला मिळत असेल. तर तुम्हाला कार्यसम्राट आमदार म्हणून ओळखलं जातंय. 10 वर्ष तुमचं कार्य लोकांनी बघितलंय. परत तुम्हाला संधी मिळाली तर कोणती कामं विकासाची आहेत जी तुम्ही पूर्णत्वास नेणार आहात? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत दुर्गम, मागासलेला, डोंगराळ असा अनेक वर्षांचं चित्र जे होतं ते बदलण्यामध्ये या गेल्या 10 वर्षांमध्ये मी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं. या सगळ्या बदललेल्या चित्रानंतरचा आता माझ्या अजेंड्यावरचा मी या निवडणुकीमध्ये मी लोकांना काय देईन, माझ्या मतदारसंघाला काय देईन, तर अत्यंत चांगल्या पद्धतीच्या पर्यटनाच्या संधीच्या उपलब्ध करण्यासाठी जी डेव्हलपमेंट केली पाहिजे
ती डेव्हलपमेंट झाल्यानंतर निश्चितपणानं पर्यटनाच्या निमित्तानं अर्थकारण समृद्ध होईल. दोन्ही तालुक्यांमध्ये 2 सूतगिरणी आणि कारखाना आपण उभा करतोय की ज्याच्या माध्यमातून हजारो मुलांना रोजगार मिळेल. रोजगाराच्या नवीन सिद्धी, शिक्षणाच्या नवीन सिद्धी, पर्यटनाच्या आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या माध्यमातून आणि कोकणला जोडणाऱ्या रस्त्यांच्या माध्यमातून अर्थकारणाची खूप चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट करण्यामध्ये आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट मतदारसंघ करणे. बरेच लोक काय म्हणतात कागलची बारामती करतो, कोण म्हणते भुदरगडचा कागल करतो. मी असं म्हणतो की माझा मतदारसंघ महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट करणं हे स्वप्न घेऊन मी तिसऱ्या निवडणुकीला सामोरं जातोय. लाडकी बहीण योजना काढली, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ती योजना जाहीर केली. त्या योजनेला असं म्हटलं जात होते की विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर धरून ती योजना काढली आणि कितपत ती योजना आपल्याला लाभदायक ठरेल या विधानसभा निवडणुकीमध्ये? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना आहे. सर्वसामान्य कुटुंबासाठी 1500 रुपयेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि सामान्य कुटुंबातल्या सगळ्या व्यक्तींच्यासाठी ही अत्यंत उपयुक्त योजना असल्यामुळे साहजिकच सगळ्या सर्वसामान्य गृहिणींच्यामध्ये कुटुंबामध्ये अत्यंत उत्साही वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांचा आभार लोक इतके मानतायत की रक्षाबंधन झालं, भाऊबीज झाली तरी सुद्धा दररोज शेकडो महिला जिथे आम्ही जातो तिथं आमचं रक्षाबंधन करतात. खरं तर हे भाग्य आम्हाला मिळावं इतक्या चांगल्या पद्धतीचं हे मुख्यमंत्र्यांचा आभार मानला पाहिजे अशा पद्धतीचं काम आहे. त्यामुळे याचा रिझल्ट इतका चांगला येणार आहे की निश्चितपणानं प्रत्येक कुटुंबामध्ये पूर्वीच्या काळात संजय गांधी निराधार योजना ज्यावेळेला काढली त्यावेळेला इंदिरा गांधीचं सुद्धा असंच कौतुक आणि अशाच पद्धतीने त्यांच्यावरती भरभरून प्रेम जनतेने केलं होतं. नरेंद्र मोदीजींनी ज्यावेळेला PM किसानची योजना आणली त्यावेळी शेतकऱ्यांनी मोदींचे पैसे आलेत काय म्हणून सातत्यानं बँकेत चौकशी करताना मताच्या पेट्या सुद्धा भरभरून वाहतील अशा पद्धतीनं मतं दिली होती. तेच काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या योजनेच्या निमित्तानं महायुती सरकारच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात होणार आहे असं चित्र मी बघतोय. आता मी कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख नेत्यांच्या मुलाखती घेतोय, काँग्रेसच्याही काही नेत्यांच्या मी मुलाखती घेतल्या, पण त्यांचं असं मत आहे की ही लाडकी बहीण योजना ढापलेली योजना म्हणजे अनेक राज्यामध्ये त्यांनी ती योजना लागू केलेली आहे, तीच तुम्ही ढापून महाराष्ट्रामध्ये चालवली. काय सांगाल त्याबद्दल? मुळात मग महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा आपण जर ती राबवली असती तर काय हरकत नव्हतं. यापूर्वी काँग्रेसची सत्ता असताना ते राबवली असते चांगलं चाललं असतं. काम आपल्याला करता आलं नाही आणि जे काम केलंय त्याच्याबद्दल कौतुक करता येत नाही, सहनही होत नाही आणि सांगता येत नाही असा थोडासा प्रकार आहे तो. अदरवाईज मला सांगा या सगळ्या योजना तुम्ही बघितल्या, अरे 7.5 HP पर्यंतच्या मोटरचं बिल माफ झालं. 50% महिलांना आणि 75 वर्षाच्या वरच्या ज्येष्ठांना ST मध्ये मोफत सवलत मिळाली. STचा निर्णय घेतला त्यावेळी आम्हाला असं वाटत होतं की ST तोट्यातली ST आणखीन तोट्यात, पण आता ST फायद्यात आली. साधा विषय छोटा आहे. मला म्हणायचं आहे की सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची द्वारं महिलांना मुलींसाठी मोकळी केली. त्या मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय करण्यासाठी संपूर्ण राज्य शासनाचं बजेट त्यासाठी उपयोगात आणलं आणि आता MBBS होणारी मुलगी आमची सुद्धा मोफत शासनाच्या पैशातून शिकेल. केवढा मोठा निर्णय झाला. कितीतरी निर्णय झाले की हे निर्णय तुम्ही त्यातले घेऊ शकला नाहीत. ज्याने निर्णय घेतलं त्यांचं कौतुक जनता करणारच आहे. विरोधक म्हणून त्यांनी आक्षेप घेणं हे साहजिक आहे, परंतु जनता आमच्या सगळ्यांची मूल्यमापन करून जे काय आमच्या पारड्यात टाकणार आहे त्याच्यामध्ये ती वस्तुस्थिती तुम्हाला निदर्शनास येईल. साहेब, आपल्याला तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी जे मताधिक्य आहे ते नेमकं काय वाटते? आपलं गणित नेमकं कसं आहे या मतदारसंघामध्ये आपल्याला विजयी होण्यासाठी? माझा जनतेवर आणि जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. मी गेल्या 10 वर्षांमध्ये झोकून देऊन केलेलं काम प्रत्येक माणसासाठी दररोज सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12-1 वाजेपर्यंत जे काही मी काम केले ते काम निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये सुद्धा अत्यंत उच्चांकी मताधिक्य देऊन मला निश्चितपणाने भरभरून आशीर्वाद जनता देईल याची मला खात्री आहे. कारण असा कुठला घटक नाही की ज्या घटकासाठी माझ्याकडे तो आलाय आणि मी त्याच्यासाठी प्रयत्न केले नाहीत. माणूस यायचं, त्यानं काम सांगायचं. मी काल एका सभेत सांगितलं की जो जे वांछील तो ते लाहो. ज्याने मला माझ्याकडे काय काय मागितलं ते देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडे माझा मतदार आहे. राजकारणी मतदार असतो तो फक्त असा लिमिटेड असतो, पण माझा मतदार हा सामान्य माणूस आहे. माझा मतदार हा राजकारणाच्या पलीकडचा आहे. ते सगळेजण अत्यंत उत्साहाने या निवडणुकीमध्ये उच्चांकी मताधिक्य देण्यामध्ये मला निश्चितपणाने खात्री आहे की ते सगळेच्या सगळे ताकदीने काम करणार. साहेब, शेवटचा प्रश्न. 2 दिवसावरती मतदान आहे 20 तारखेला. आपण जनतेला काय आवाहन करा? मी जनतेला इतकेच आवाहन करेन की या मतदारसंघाचा महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट मतदारसंघ करण्यासाठी यावर्षी मला संधी द्या. खरं तर जनतेचे आभार किती मानावेत यासाठी माझ्यासाठी शब्द अपुरे आहेत. कारण मी एक सामान्य माणूस, फक्त मी लोकांना स्वप्न दाखवलं, लोकांनी मला निवडून दिलं. ते स्वप्न साकारण्यासाठी, सत्यात उतरण्यासाठी गेल्या 10 वर्षांमध्ये मी काम केलं. लोक अत्यंत खुश आहेत.
मी आता असं म्हणतोय की महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट मतदारसंघ करण्यासाठी पर्यटनाच्या प्रचंड संधी, रोजगार उद्योगाच्या प्रचंड संधी उपलब्ध करून या मतदारसंघाचं चित्र बदलण्यासाठी यावर्षी मला संधी द्या. आणि मला अशी खात्री आहे की लोक माझ्या शब्दावर विश्वास ठेवतात. लोक मी जे बोलतोय त्याच्याबद्दल निश्चितपणानं हा माणूस जे बोलतोय तो करून दाखवेल असा विश्वास वाटतोय. त्यामुळे सगळ्या मतदारांना मी इतकीच विनंती करेन की यावेळचं मतदान हे महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट मतदारसंघ करण्यासाठीचं, आपल्या सगळ्यांच्या प्रगतीचं आणि भविष्यकाळ घडवण्याचं अशा पद्धतीचं करण्यासाठी आपण सगळ्यांनी मला भरभरून आशीर्वाद द्यावे. बस. आपल्याला मंत्रीपदी वर्णी लागू शकते निवडून आल्यानंतर? राजकारणात संधी मिळणं हा भाग्याचा भाग आहे. खरं तर मंत्रिपदाची संधी मला पहिलाच मिळायला पाहिजे होती. महाराष्ट्रात ज्यावेळेस सत्ता आली त्यावेळेला 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मी एकटाच निवडून आलो होतो. चंद्रकांत दादा मागच्या वेळी पालकमंत्री होते, ते आता पुण्याचे आमदार झाले होते, त्यामुळे नॅचरल पुण्याचे ते पालकमंत्री झाले. पण राजकारणात सगळ्या गोष्टींबरोबर संधीबरोबर नशीबसुद्धा लागते. ज्या पद्धतीचं महाराष्ट्रातलं राजकारण घडलं ते बघितल्यानंतर आपण सगळेजण बघतोय काय काय गमती जमती झाले. त्यामुळे ठीक आहे, तो भाग बाजूला ठेवू. आपल्याला काम करायचं आहे आणि काम करणाऱ्या कर्तृत्वान माणसाच्या पाठीमागं यश धावत येत असतं. आणि मला असं वाटतं की ते काम आपण केलं पाहिजे, ते आपण करतोय. निश्चितपणानं अनेक संधी मिळत राहतील.